हरिओम। आज जिल्हा परिषद कलेक्टर ऑफिस येथे परमपूज्य संत श्री आसारामजी बापूजी यांना योग्य तो न्याय मिळण्यासाठी उपोषण आंदोलन करण्यात आलं। त्यासाठी साधकांचा खूप चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला आणि हे आंदोलन फक्त पुणे येथे न होता देशभरातून, पूर्ण देशभरातून तसेच जागतिक स्तरावर वेगवेगळ्या ठिकाणी साधक आंदोलनं करत आहेत आणि मोठ्या प्रमाणात यावर साधकांचा प्रतिसाद मिळत आहे। या आंदोलनामध्ये फक्त साधकच नाही तर काही नॉन साधकही आहेत, त्याचबरोबर संतही रस्त्यावर उतरलेले आहेत, ज्यांना खरंच असं वाटतं परमपूज्य संत श्री बापूजींना न्याय मिळावा। यासाठी प्रत्येकाला हळहळ वाटत आहे, कारण आज बापूजींवर एवढा मोठा अन्याय होत आहे। गेली 11.5 वर्षापेक्षा जास्त दिवस झालेत की बापूजींवरचा हा अन्याय दूर झालेला नाही आहे। या उलट त्यांना मानवी अधिकारांपासून पण वंचित ठेवलेलं आलेलं आहे। बापूजींना त्यांची प्रकृती बरी नसताना देखील त्यांना योग्य उपचारही भेटत नाही आहेत आणि त्यांना आरामही मिळत नाही। बापूजी या देशाचे रहिवासी आहेत, या देशाचेच आहेत आणि आज त्यांनी जवळजवळ 50 ते 55 वर्ष समाजासाठी इतकी कार्य केलेली आहेत। त्यांचं पहिलं कार्य आहे युवा धन सुरक्षा। भारतीय युवा पाश्चात्य कल्चरच्या पाठीमागे धावून स्वतः याच्यामध्ये फसत होता, अंधकाराच्या गर्तेत आणि विकारी बनत होता। बापूजींनी युवा संघटित केला आणि ज्या ब्रह्मचर्य म्हणजे नेमकं काय हे बापूजींनी त्यावेळेला समजून दिलं। गोशाळा काढल्या, गोसेवा सुरू केली, ज्या गायी दूध देत नाही त्यांचा सांभाळ केला। बापूजींनी लहान मुलांसाठी बाल संस्कार केंद्र। आज काय तुमची मागणी आहे? तुम्ही आता या ठिकाणी आंदोलन करताय। आमची हीच मागणी आहे की जर बापूजींसाठी वेगळा कायदा आहे का किंवा बापूजींसाठी वेगळा नियम आहे का, जर ते या देशाचेच आहेत आणि त्यांनी इतकी सारी सामाजिक कार्य केलेली आहेत तर धारा 21 नुसार त्यांना सुद्धा पूर्ण अधिकार आहे की त्यांना जो आरोग्यासाठी जे हवं आहे, त्यांना आयुर्वेदिक उपचार हवे आहेत तर ते त्यांना मिळालेच पाहिजे। हा त्यांचा मानव अधिकार आहे आणि तो त्यांना मिळाला पाहिजे। त्याचबरोबर त्यांना पेरोल मिळाली पाहिजे की समाजामध्ये जे नेता आहेत किंवा अभिनेता आहेत त्यांच्यासाठी रात्रीची शनिवारी सुद्धा कोर्ट कचेऱ्या उघडल्या जातात आणि बापूजींना 11 वर्ष 5 महिन्यात 35 ते 40 वेळा बापूजींची बेल रिजेक्ट केलेली आहे। त्यांचं वय 86 वर्ष आहे, गेली 11 वर्ष झालं ते जेलमध्ये आहेत। त्यांना 1 दिवसाची बेल आहे, 35 ते 40 वेळा त्यांची बेल खायचं तर हे योग्य नाही। आर्टिकल 21 अंतर्गत प्रत्येक नागरिकाला आपल्या आयुर्वेदिक उपचारासाठी मेडिकल ट्रीटमेंटसाठी बेल मिळावी असा आपला कायदा आहे, तरी पण त्यांना बेल मिळत नाही आणि हे पूर्णपणे चुकीचं आहे। बापूजींची एन्जिओग्राफी झाली, एन्जिओप्लास्टी झाली 13 जानेवारी 2024 पासून ते 23 दिवस एम्स हॉस्पिटल जोधपूरला ॲडमिट होते। त्याच्यानंतर आता परत 21 फेब्रुवारीला ते 6 दिवस ॲडमिट होते। तर त्यांना आता डॉक्टरनी बायपास सर्जरी सजेस्ट केली। 86 वर्षाच्या वयात बायपास करणं ठीक नाही म्हणून त्यांना आयुर्वेदिक उपचार मिळावा। आज इथे ह्याकरता जमलो आहे की बापूजींच्या प्रकृतीसोबत खूप मोठी हेळसांड चालू आहे मागच्या 11.5 वर्षांपासून। अगदी जीवघेणे आजार असल्यामुळे त्यांची नीट प्रकृती व्यवस्थितपणे सांभाळणं हे सरकारची जबाबदारी होती। त्याच्यामध्ये सरकार आणि न्याय व्यवस्था यांचं सपशेल अपयश आम्हाला दिसून येत आहे। त्यामुळे आणखीही हार्ट अटॅक असतील किंवा अल्सर असतील ह्यासारखे छोट्या मोठ्या अनेक बिमारी अशा झाल्या आहेत की ज्यामुळे एम्स हॉस्पिटलचे डॉक्टर्स देखील हात वरती करत आहेत। तर अशा परिस्थितीमध्ये जर का सरकार न्याय देणं तर सोडा, परंतु एका मानव अधिकाराच्या निमित्ताने देखील एका व्यक्तीचं जर का तुम्ही पालनपोषण व्यवस्थित करू शकत नसाल। आज आपल्याला माहिती आहे येरवडा जेलमध्ये जवळचीच गोष्ट आहे, आतंकवाद्यांना बिर्याणीची ताटं पुरवली गेली होती।
परंतु एक साधू संत ज्यांनी आपले 50 वर्ष आज या महिला या कशासाठी इथे उपस्थित आहेत, कारण की त्यांना काही ना काहीतरी अनुभव आहे. बापूजींनी त्यांच्या उत्थानासाठी कार्य केलं आहे. परंतु आतंकवादी असतील, नेते असतील, इतर धर्मीयांचे जे धर्मगुरू होते त्यांना 11 दिवसांमध्ये पेरोल फेरलोल जे काही असेल ते मिळालं. परंतु गुरुदेवांना आमच्या 1 दिवसाची ही कुठलीही आम्हाला पेरोल फरलोल बेल कुठल्याही प्रकारची आम्हाला राहत मिळालेली नाही. आणि इतकी आरोग्याबद्दलची हेळसांड चालू असताना देखील त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष न देता आयुर्वेदिक उपचारची आमची मांग असून देखील आयुर्वेदिक उपचार वारंवार कोर्टाद्वारे फेटाळला जात आहे. तर न्यायपालिकेला आमचं हेच मागणं आहे की कृपया आमच्या ह्या मागणीकडे लक्ष द्यावं.